आणि आता काय इथली वातावरण आहे? भिवंडीमध्ये दोन गटामध्ये मारामारी झाली होती, ज्याच्यामध्ये जोरदार दगडफेक झाली. दोन्ही बाजूने 200-250 लोकांनी दगडफेक केली एकमेकांवर, पोलिसांवरही दगडफेक केली. आत्ता शिवाजी चौकामध्ये हा प्रकार घडलेला आहे. दोन्ही ठिकाणी आम्ही पोलिसांनी इथे लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे. आता इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सगळ्यांनी लक्षात घ्यावं की भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केलास आपल्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येईल. प्रत्येकाने लक्षात ठेवावं. सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांनी सांगावं की यामध्ये भिवंडीची कायदा सुव्यवस्था परिस्थिती पोलिसांच्या हातात आहे आणि आम्ही ती पूर्णपणे पाहतो. बंदोबस्त असताना सुद्धा या ठिकाणी दगडफेक करण्यात आली, नक्की काय सांगाल? पोलिसांचं अपयश या ठिकाणी? पोलिसांचं अपयश नाही आहे याच्यामध्ये. तात्काळ पोलिसांनी आलेला जमाव हे केलेला आहे, लाठीचार्ज करून पांगवलेला आहे. कुठलीही परिस्थिती बिघडून दिली नाही आणि त्याच्यामुळे परिस्थिती कंट्रोल आहे. थँक्यू. विलास पाटील यांच्या घरावरती ज्या पद्धतीने हल्ला झाला